तुरुंगाच्या काळोख्या कोठडीत बसलेला एक कैदी, हातात सळ्या, जवळ पेन नाही, कागद नाही, पण मनात पेटलेली ज्वाला स्वराज्याची. आणि त्या अंधारातही एक आवाज उमटतो, नेमजसीने परत मातृभूमीला. होय मित्रांनो, तो आवाज होता, शब्दांचा उठाव होता, आणि त्या उठावाचं नाव होतं सावरकर. स्वातंत्र्यवीर नाही, तर आज मी तुमच्या समोर उभी आहे साहित्यिक सावरकरांबद्दल बोलायला. एक असे प्रतिभावंत साहित्यिक ज्यांनी लेखणीला शस्त्र बनवलं आणि विचारांना वीज. सन्माननीय परीक्षक मंडळी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या वक्तृत्वप्रेमी मित्रमैत्रिणींनो, मी कोड क्रमांक 24. आपणा सर्वांना माझा नमस्कार. प्रथमतः मी वीर सावरकर आणि त्यांच्या साहित्याला त्रिवार अभिवादन करते. चला तर उघडूया सावरकरांच्या लेखणीचं पान, जिथे शब्दांनी क्रांती घडवली आणि विचारांनी पिढ्या घडवल्या. सावरकरांच्या साहित्याची वाटचाल झाली ती त्यांच्या तरुणपणातच. त्यांची पहिली कविता स्वातंत्र्य समर हीच होती आणि तीच त्यांच्या जीवनवृत्तीची घोषणा होती. त्यांचं साहित्य अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होतं. तत्वचिंतन, ऐतिहासिक दृष्टिकोन स्पष्ट, परखड, राष्ट्राभिमानाने ओतप्रोत आणि जागृती निर्माण करणारं होतं. ते कधीच भावनांच्या आहारी गेले नाहीत. ते नेहमी तत्वज्ञान, तर्क आणि कार्य यांच्यावर विश्वास ठेवत होते. सागरास जलद पळते ही त्यांची कविता आजही अंगावर शहारे आणते. त्यांनी लिहिलेलं जयोस्तुते हे राष्ट्रगीतासारखं भारावून टाकणारे गीत आजही जनांमध्ये जोश भरतं. अहो, ज्या तुरुंगात एक अक्षर लिहिणे जड होते, तिथे त्यांनी 10,000 ओळींच्या कविता रचल्या. आणि हेच खरं साहित्यिक सामर्थ्य. 1857चे स्वातंत्र्य समर हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक ब्रिटिशांनी बंदी घातलं होतं, कारण ते त्यांच्या नजरेत धोकादायक होतं. इतकं प्रखर आणि सशक्त होतं ते लेखन. त्यांच्या लेखणीतून इतिहासाला नवा रंग मिळाला. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र अंदमानच्या काळ्या कोठडीत लिहिलेलं. ते केवळ आत्मकथन नाही, तर ती आहे मनाची पराकाष्ठा, विचारांची स्फोटकता आणि लेखणीची ताकद. अगदी शब्दांपासून ते कथा, लेख, ग्रंथ, पोवाडे, आरत्या, कविता आणि नाटके एवढी प्रचंड साहित्य संपदा त्यांनी बहाल केली होती. सावरकरांची प्रत्येक कविता, फटका, आरती ही मनाला भिडते, कारण ती त्या प्रसंगाला अनुसरून असते. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर चाफेकर बंधूंच्या बलिदानाने सावरकर भारावले होते. तेव्हा त्यांनी चाफेकर बंधू आणि रानडे यांच्यावर एक फटका लिहिला होता. त्यांच्या काव्यामध्ये शब्द लालित्य, भावोत्कटता, माधुर्य आणि मार्दव असायचं. त्यांचे स्पष्ट विचार, तर्कशुद्ध मांडणी आणि विचारांचं सामर्थ्य त्यांच्या निबंधांमध्ये पाहायला मिळतं. सावरकरांनी हिंदुत्व हा शब्द मांडला. त्यांनी हिंदू समाजाचे राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूप विशद केले. त्यांचे विचार आजही चर्चेचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतं, शब्दांमध्ये जपलेली क्रांती होती. प्रत्येक ओळ जग बदलणारी होती. साहित्य संचित ठेवलं त्यांनी. सावरकर नावात एक चिरंतर ज्योत होती. फक्त मराठी भाषेवरच सावरकरांचे प्रभुत्व होते असे नाही, तर काया पाण्याची शिक्षा भोगत असतानाही त्यांनी चक्क उर्दू गझल लिहिल्या. जुलै 2013 मध्ये त्या सापडल्या. त्यांना उर्दू भाषेचा सुद्धा उत्तम अभ्यास होता. उद्धवाष्टक, गोमांतक, संगीतुषाप्रभा ही नाटके आणि साहित्य संपदा त्यांच्या प्रतिभेचा परिणाम होता. संगीतुषाप्रभा हे नाटक तुरुंगातच तयार झाले आणि भारतीय समाजाला नवे तेज दिले. सावरकरांचे साहित्य अनेकांना प्रेरणा देते, तर काहींना ते प्रश्न विचारण्यास भाग पाडते. ते कठोर सत्य लिहायचे आणि म्हणून अनेकदा वादात अडकले. परंतु एका गोष्टीवर कोणीही प्रश्नच करू शकत नाही, ती म्हणजे त्यांची भाषा, त्यांची शैली आणि त्यांचा प्रचंड अभ्यास. त्यांचं लेखन हे परखड आणि तत्वनिष्ठ होतं. ते जिथं मत मांडतात ना, तिथं कोणाची भीती नाही, कोणताही पूर्वग्रह नाही. आज सोशल मीडियाच्या जमान्यातही लोक आपलं खरं मत मांडायला घाबरतात. सावरकर आपल्याला शिकवतात की जर विचार पक्के असतील तर विरोधाची भीती बाळगू नका. सावरकरांनी अस्पृश्यता, जातीभेद, महिलांचा दोष या गोष्टींवर कठोर लिखाण केले. आजही जातीवरून, धर्मावरून फूट पडते. अशा वेळी त्यांचं लेखन हे समतेसाठी उभं राहतं. एक आधुनिक पुरोगामी समाज उभारण्याचं बळ देतं. माझ्या मित्रांनो, सावरकरांना केवळ एक क्रांतिकारक किंवा राजकारणाच्या रंगातून पाहणे हा त्यांच्या कार्याचा आणि लेखनाचा अपमान ठरेल. आपण सावरकरांना साहित्यिक आणि विचारवंत सावरकर म्हणून समजून घेतलं पाहिजे.
त्यांचं साहित्य भारतीय इतिहासात एक अनमोल ठेवा आहे. त्यांचं लेखन आज केवळ अभ्यासाचा विषय नाही, तर तो विचारांचा आरसा आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे आजच्या तरुण पिढीला स्वतःचा मार्ग शोधायला, समाजात बदल घडवायला आणि विचार स्वातंत्र्य जपायला शिकवतात. साहित्यिक सावरकर म्हणजे तुरुंगातही न भंगणारी लेखणी, भीतीला न जुमानणारी भाषा आणि जागविणारे विचार होय. मित्रांनो, सावरकरांनी बंदुकीसारखी लेखणी वापरली, परंतु रक्ताच्या थेंबाऐवजी विचारांच्या शाईचे थेंब त्यांनी उधळले. आजही जर विचार करण्याची प्रेरणा हवी असेल ना, तर सावरकरांचं लेखन वाचा, कारण क्रांती बंदुकीत नसते, ती विचारांत असते आणि विचारांचे जनक म्हणजे साहित्यिक सावरकर. सावरकरांच्या शब्दांत सांगते, जो जळतो तोच झळकतो आणि जो झळकतो तोच प्रज्वलित करतो. मला एवढंच सांगायचं आहे की आज जिथे शब्द हलके झाले आहेत, तिथे विचार विसरले जात आहेत आणि तिथे सावरकरांच्या साहित्याची गरज अधिक तीव्र आहे. आज पुन्हा आपल्या देशाला सावरकरांसारख्या निर्भय आणि राष्ट्राभिमानाने जागृत साहित्यिकांची गरज आहे. म्हणून सावरकर म्हणजे केवळ भूतकाळ नाही, तर तो आहे आजचा मार्गदर्शक आणि उद्या घडवणारा प्रकाशस्तंभ. म्हणून चला तर त्यांच्या लेखणीचा आदर्श घेऊन आपण ही विचारांचा प्रकाश पेरूया. म्हणून तो म्हणते, भारत माता की, भारत माता की. शेवटी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते. परीक्षकांनी परीक्षण केले त्याबद्दल त्यांचेही आभार आणि आपणा सर्वांनी माझे शब्द शांतपणे ऐकले त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. एवढे बोलून मी व्यासपीठाची रजा घेते. जय हिंद, जय सावरकर.